राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गते मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। सर्वांनाच नमस्कार। आपण श्रावण महिन्यानिमित्ताने दर दिवशी संध्याकाळच्या या शुभ समयी अंतर्जालीय माध्यमातून सत्संग करतो आहोत। उद्योग पर्वांतर्गत येणाऱ्या एक छोटासा संवाद महाभारताच्या दृष्टीने पाहिलं तर खूप छोटा संवाद। 1,00,000 श्लोकांचा हा महाभारत आहे। त्यामध्ये पांडवांची कथा कौरव पांडवांची कथा सांगणारे जवळजवळ 24,000 श्लोक आहेत आणि 76,000 श्लोक जे आहेत हे सर्व ही तत्कालीन जीवन पद्धती संबंधात प्रकाश टाकणारे श्लोक आहेत, ज्यामध्ये त्या काळातील वास्तू आणि शहर रचना काय होती, निसर्ग कसा होता, नद्या पर्वतांची स्थिती काय होती, धातुशास्त्राची विकास कसा झाला होता, शिल्पशास्त्राचा म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कसा झालेला होता, संगीत शास्त्राचा स्थानमान काय होता,
मानसशास्त्र काय होतं, तत्वशास्त्र काय होतं, राजनीतीशास्त्र काय होतं, नीतिशास्त्र काय होतं, आणि त्याचप्रमाणे त्या काळचा इतिहास, त्या काळातला भूगोल, त्याबरोबरच गणितशास्त्र, नृत्यशास्त्र, नाट्यशास्त्र, असे हजारो विषयांवर प्रकाश टाकतायत ही 76,000 श्लोक. आपण आजही त्याचा आपल्याला गर्व वाटावं असं हे हजारो वर्षापूर्वीचं जनजीवन भारतीयांचं आपण पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळी रामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. यं ब्रह्मा वरुणेन आणि आजचं ग्रहसंस्थेतलं आणि समाज संस्था म्हणून जे आहे त्यातले अनेक संस्कार घेऊन उभा आहे. आणि जेवढी जेवढी संस्कार आमच्यावर झालेले आहेत, काही त्यात व्यष्टी आणि समष्टी जीवनामध्ये आम्हाला अनुकूल असतील, तर बऱ्याच गोष्टी आम्हाला ह्यातले प्रतिकूल आहेत. आणि भागत्याग न्यायाने काही चांगले आहेत ते घ्यायचे आहेत आणि प्रतिकूल आहेत ते सोडून द्यायचे आहेत. उदाहरणार्थ, कुठली फळं आम्हाला खायला दिली तर त्यात भागत्याग न्यायाने आपण जसा स्वीकार करतो, म्हणजे काही भाग स्वीकार करतो आणि काही भाग टाकून देतो. शेंगाच आम्हाला खायला दिली, पोळपट टाकून देतो आणि शेंगदाणे आपण जसं खातो. कुठलंही धान्य भरडून आणलं तर भुस्सा टाकून देतो कोंडा, आणि पीठ जे असेल ते स्वीकार करतो. याच न्यायाने ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते सर्वही ठेवायचं आहे आणि अनावश्यक आणि आपल्याला पीडा देणारी ज्या गोष्टी आहेत त्यांना सोडून द्यायला पाहिजे. तेव्हाच आपण मनाला शास्त्रोक्त मार्गाने परिपृष्ट केल्याचा अनुभव आपल्याला येईल. आणि शास्त्रसंमतरित्या मनाला परिपृष्ट करून मग त्या मनाचा वापर आपण कशा करताही करू शकतो. जसं की बैल जोड्या चांगलं प्रशिक्षित करून खाऊ पिऊ घालून दष्टपुष्ट करून तयार करून ठेवली तर कुळवासाठी वापरू शकतो, नांगरासाठी वापरू शकतो, खुरीसाठी वापरू शकतो, कोळप्यासाठी वापरू शकतो, आणि बैलगाडी ओढण्यासाठी वापरू शकतो, आणि काही पाणी ओढण्यासाठी वापरू शकतो, आणि ओझं ओढण्यासाठी वापरू शकतो. कशा करताही समर्थ बनतील. तसा मनाला एकदा परिपृष्ठ केल्यानंतर त्याचा प्रापंचिक आणि पारमार्थिक कोणत्याही साधनेसाठी वापरू शकतो.
हे ऐकलं आणि या सुसज्ज मनाचा वापर महात्मा विदुर सांगतायत, धर्म अर्थादींमध्ये पदार्पण करायला हरकत नाही, अशा परिपक्व मनाने धर्मार्थात उतरायला हरकत नाही. माणसाना संपादन करण्यायोग्य जे 4 गोष्टी सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष, त्या धर्म संपादनेसाठी असो, अर्थप्राप्तीसाठी असो आणि काम आणि मोक्ष प्राप्तीसाठी असो, मन मजबूत लागतं, मन चांगलं लागतं, तरच पुढील पदार्थांची, पुढील पुरुषार्थांची प्राप्ती सोपं जातं आणि ते पदार्थ चांगले राहतील. मनच जर खराब असेल तर त्या गोष्टींनाही दूषण ह्याच्यामुळे लागेल. धर्म आहे, धर्माचरणाकरता, धर्म प्राप्ती करता उत्तम मनाचीच गरज आहे. अर्थप्राप्तीसाठी कणखर आणि एकाग्र मनाची गरज आहे. आणि हे पाहत असताना यांचा वापर धर्म आणि अर्थामध्ये या चांगल्या मनाचा वापर कसा करावं आणि केलेली काही उदाहरणं आहेत का, असं मी पाहत होतो. पाहत असताना मला एक प्रसंग नजरेसमोर आला आणि वाटलं की तो सर्वांचं समवेत वाटावं. धर्म आणि अर्थासाठी सक्षम मनाचा वापर कसं करावं या संबंधात एक छोटीशी संवाद रामायणात आलेले आहे. प्रभू रामचंद्र वनवासासाठी निघून गेलेले आहेत आणि भारद्वाज ऋषींच्या आश्रमापासून अनति दूरावर कुठीर बनवून तिथे श्रीरामचंद्र, देवी सीता आणि लक्ष्मण राहतायत. आणि त्याच वेळेला तिकडे अयोध्येत गडबड सुरू झालेले, कारण हे ज्या दिवशी वनवासाला निघाले त्या दिवशी भाऊ भरत घरात नव्हता, आजोळी होता, जनकपूरला होता आणि येऊन पोचायला त्याला काही दिवस लागले. वडिलांची निधन वार्ता कळल्यानंतर घाई गडबडीनं अयोध्येला पोचला. अयोध्येचा स्मशान मौन त्याला थोडासा अस्वस्थ केला आणि घरी जाऊन पाहतो तर महाराजा धृतराष्ट्रांचा देहावसान झालेला आहे आणि अंत्यविधी करण्यासाठी कोणच नव्हते पुत्र. म्हणून पार्थिव सुरक्षित ठेवलेले होते तुपामध्ये किंवा तेलामध्ये. राम आणि लक्ष्मण वनवासात होते आणि भरत शत्रुघ्न तिकडे आजोळी होते. दोघेही आले. आल्यानंतर वस्तुस्थिती सर्वही त्यांच्या नजरेस आला. तेव्हा त्यांना कळून चुकलं, माता कैकेयीने आपल्या स्वार्थापायी ही सर्व अनर्थ ओढवून घेतलेले हे लक्षात आल्यानंतर आणि ही कलंक धुवून काढायला पाहिजे आणि मी काही ह्या राज सिंहासनावर आरूढ होणार नाही असं सांगून सर्व सैन्य सरंजाम सहित प्रभू रामचंद्र ज्या मार्गाने वनवासाला गेले होते
त्याच मार्गाने वाटेत त्यांना जे जे लोक भेटले होते त्याच लोकांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकूटाच्या आधीच भरद्वाज महर्षींचा आश्रम आणि तिथेच जाऊन हेही मुक्काम केले. आणि भरद्वाज महर्षी म्हणाले, आज मुक्काम करा, उद्या सकाळी सांगतो तुम्हाला ते कुठे राहतात आणि कुठे जायचं. थकून गेलेले होते. सर्व सैन्य तिथेच विसावले आणि आज्ञा असंही केले भरताने, बाकी सर्व सेना इथेच राहू द्या, आम्हीच काही ठराविक मंडळी पुढे जाऊ. शोधत शोधत गेले. जाताना त्यांना काही खाणाखुणा दिसले, कारण घनदाट जंगलात जाऊन कुठी बनवलेले आहेत. तर एकदा त्या कुठीतनं बाहेर कंदमुळादी आणायला गेले तर परत आल्यानंतर आपल्या कुठीर सापडायला पाहिजे याकरता काही मार्गसूची निर्माण केलेले होते लक्ष्मणाने. आणि ते मार्गसूची भरताला दिसले. या झाडाला काहीतरी टांगलेले होते, त्या झाडाला काहीतरी टांगलेले होते. हे धरून हळूहळू हळूहळू प्रभू रामचंद्रांच्या कुठीवर पोचले. पोचल्यानंतर दुःख अनावर झालं, जमिनीवर कोसळला, मूर्छित झाला. आणि श्रीरामचंद्र, बंधू श्रीरामचंद्र त्याला उचलून घेतले, आलिंगन दिले आणि त्याला बसवलं. आणि हळूहळू हळूहळू कुशलोपचार विचारायला सुरुवात केली. हे कुशलोपचाराच्या माध्यमातून आश्चर्य असं की जवळजवळ 60-65 प्रश्न विचारले त्याला, भरताला. आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भरताकडून नाही दिलं तर स्वतःच देत गेले. प्रश्नही त्यातच आणि उत्तरही त्यातच. हे वैशिष्ट्य आहे वाल्मिकी महर्षींची. प्रश्नही त्यात आहे आणि उत्तरही त्यातच आहे. कसं आहे, हे केलं असतं तर बरं झालं असतं ना असं विचारायचं. प्रश्न विचारता विचारता काय केलं तर बरं होते ते स्वतःच सांगायचे. आणि या प्रश्नाच्या माध्यमातून, कुशलोपरीच्या माध्यमातून भरताला केलेले धर्मार्थाचा उपदेश इथे आहे. धर्म आणि अर्थ संपादनामध्ये सक्षम मनाचा पात्र काय असायला पाहिजे, मनाची भूमिका काय असायला पाहिजे, हे मला इथे दिसलं. म्हणून मला वाटलं की ही संभाषण आपल्या समोर ठेवावं. यात माझं काही नाही आहे. फक्त ते संभाषण ऐकल्यानंतर आपण आपल्या जीवनात काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, आणि काय करणं उत्तम आहे आणि काय करणं हे श्रेयस्कर आहे आमच्यासाठी, हे नक्कीच कळून येईल. भरत उठल्याबरोबर त्याला विचारलं, भैया तू आलायस, असं तरी झालं नाही ना? महाराज दशरथांचा अवसान तरी झालं नाही ना? म्हणून तरी तू पळत आला नाहीस ना? असं गडबडीने म्हणाले. आणि नंतर पुन्हा सावरले, भैया बरा आहेस ना तू? कौशलाधिपती अयोध्याधीश महाराजा दशरथ बरे आहेत ना? प्रेमळ माता देवी कौशल्या बरे आहेत ना? आणि वात्सल्याचा झरा देवी सुमित्रा माताजी सुखी आहेत ना? आणि आर्या देवी कैकेयी आनंदी आहेत ना?
आल्याबरोबर माणसांना काय विचारावं, कसं बोलावं हे ह्यातनं कळते. म्हणूनच मी म्हटलं ना, धर्म म्हणजे आचरण आहे. आचरण ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढ्या काही घटना आणि जन्मारंभापासून अंत्यापर्यंत ज्या ज्या घटनांना, ज्या ज्या गोष्टींना सामोरे जावं लागतं, त्या सगळ्या गोष्टी या धर्मामध्ये समाविष्ट आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्मारंभापासून मृत्यूपर्यंत, दैनंदिन जीवनात, नित्य जीवनात आणि नैमित्तिक जीवनात आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याचं एक सुंदर उपदेश रामायणात आलेले आहे. विषय जरी महाभारतात चालू असलं तरी धर्मार्थ संपादनासाठी काय करावं हीच धर्म आहे. की विचारतायत, मी इकडे आल्यानंतर महाराजा दशरथ अत्यंत दुःखी होऊन प्राणत्याग तरी केलेले नाही ना, अशी एकदा शंका येते मनात. आणि पुढील क्षणात परत विचारतात, बाळा तू अजून लहान आहेस भरता, आणि लहान असल्या कारणाने परंपरेने चालत आलेले या राज्यावर दुसऱ्यांनी कोणी आक्रमण करून हिरावून तरी घेतलं नाही ना, म्हणून रडत रडत तरी तू इकडे आला नसशील ना, असंही त्यांना वाटलं. धर्मपरायण असणारे, राजसूय आणि अश्वमेधादी यज्ञ संपन्न करणारे महाराजा दशरथ जे सत्यप्रतिज्ञ आहेत, आणखीन विचारतात सकुशल आहेत ना. एकदा म्हणतात गेलेत का, एकदा म्हणतात सकुशल आहेत ना. एवढंच नाही, वडिलांच्या विचारून झाल्याबरोबरच आणखीन परत म्हणतात, सदा धर्मामध्ये तत्पर असणाऱ्या, धर्मकार्यामध्ये तत्पर असणारे, विद्वान असणारे, ब्रह्मवेत्ता म्हणजे ब्रह्माला जाणलेले आणि इक्ष्वाकु कुळाचे कुलगुरू असणारे आचार्य वशिष्ठ कसे, काय विचारावं आणि कुठे कोणाकोणाला विचारावं, कोणाकोणाची कुशलोपरी विचारावं हे शिकायला पाहिजे. आधी कोणाला विचारावं, नंतर कोणाचा विचारावं, नंतर कोणाचा विचारावं. माता कौसल्या सुखी आहेत का, मी म्हटलं ना मगाशी. उत्तम संतान संपन्न देवी सुमित्रा कशी आहेत, सुखी आहेत ना. आर्या देवी कैकेयी आनंदी आहेत ना. एकाना कुशल आहेत का विचारले, एकाबद्दल सुखी आहेत का विचारले, आणि देवी कैकेयी बद्दल विचारताना आनंदी आहेत का ते. कारण ज्या करता एवढं सर्व घडलं, आम्ही निघून आल्यानंतर ते खरोखर आनंदात राहायला पाहिजे, तशी आनंदी आहेत का असं विचारलं ते. उत्तम कुलोत्पन्न असणारे, अर्थात अत्यंत संस्कार संपन्न कुलोत्पन्न असणारे, विनय संपन्न असणारे आणि बहुश्रुत म्हणजे श्रेष्ठ विद्वान शास्त्रवेत्ता असणारे, कोणाच्यातही दोष न पाहणारे, नेहमी सर्वांच्यातलं चांगुलपणा पाहणारे, कोणाच्यातही दोष न पाहणारे, शास्त्रोक्त धर्म दृष्टी ठेवणारे जे आपले पुरोहित आहेत ना, अयोध्येतले सर्व पुरोहित म्हणजे पुराचा हित, शहराचा हित पाहणारे जे पुरोहित आहेत ना, सर्व कुशल आहेत ना, आनंदी आहेत ना. हवनविधीचे ज्ञाता, बुद्धिमान आणि सरळ स्वभावाचे जे ज्ञानी लोक आहेत, नित्य नियमाने आपल्या राजप्रासादामध्ये अग्निहोत्रादी कार्य संपन्न करणारे,
ब्रह्मवृंद सर्वही सकुशल आहे ना? आणि वेळोवेळी येऊन तुम्हाला यज्ञ कार्याची, अग्निहोत्राची माहिती देतात ना, संपन्न झाल्याचा आणि पुढचा यज्ञ कधी संपन्न होणार याची माहिती तरी तुम्हाला देतात ना? तुम्ही घेताय ना माहिती? देतात ना, याचा अर्थ तुम्ही घेत राहायला पाहिजे असा उपदेशही झाला आणि काय करायला पाहिजे ते सांगितलं आणि करतोयस ना असं म्हणून विचारल्यासारखंही झालं. भरत, देवता, पितृगण, सेवकगण, गुरुजन आणि वडीलधारी माणसं, आपल्या वडिलांच्या वयाची जे वृद्ध लोक आहेत, वैद्य लोक आहेत, या सर्वांचा गौरव आदर आपल्याकडून होतोय ना? प्रश्न विचारतात. हे जे बुजुर्ग मंडळी आहेत, श्रेष्ठ मंडळी आहेत, यालाच म्हणतात धर्म. धर्म म्हणजे काय करावं? उत्तम मनाने धर्म पालन करावं म्हणतात. काय करावं? तर ह्या लोकांचा आदर सन्मान होते ना आपल्या राज्यात. आपण करताय ना यांचा आदर सन्मान, म्हणजे तू करा असं म्हटल्यासारखंही झालं, असं सर्व ही पार पडते का असं विचारल्यासारखंही झालं. मंत्र सहित असो, मंत्र रहित असो, अस्त्रशस्त्रांचा वापर करणारी, अस्त्रशस्त्र प्रयोगाच्या ज्ञान असणारी, एवढंच नाही शास्त्रवेत्ता असणारे सुद्धा धनुर्विद्याचार्य आचार्य सुधन्व कुशल आहेत ना? बघा, कोणाला विचारले आता? आचार्य सुधन्वांना विचार. ते राष्ट्राची रक्षण करणारी पिढी घडवणारे, धनुर्विद्येचा शिक्षण देऊन, प्रशिक्षण देऊन युवा पिढी घडवणारे आचार्य सुधन्वा कुशल आहेत ना? आणि नित्य नेमाने त्यांचं दर्शन घेतोयस ना? असंही विचारलं. आणि सांगतात त्याला, भैया तुझ्या समान वयस्क जे आहेत, समान वयाची वीर, शूर, शास्त्रज्ञ आणि जितेंद्रिय, कुलीन आणि लोकांच्या बाहेरची हालचाल पाहून, बाहेरची चेष्टा पाहून त्यांच्या मनात काय चालले आहे हे ओळखणारी जे सुयोग्य व्यक्ती आहेत, त्यांनाच मंत्री म्हणून नेमलायस. असे असायला पाहिजे मंत्री. आपल्या वयाच्या जरासा आसपासचेच असायला पाहिजे. वीर असायला पाहिजे, शूर असायला पाहिजे, शास्त्रज्ञ असायला पाहिजे आणि सर्वेंद्रियावर नियंत्रण असणारे असायला पाहिजे. संध्याकाळ झाल्याबरोबर पाय लटपटता कामा नाही त्यांची. जितेंद्रिय असायला पाहिजे आणि शारीरिक हालचाल बघून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे ओळखण्या इतकी त्यांच्याकडे चाणाक्षता, बुद्धिमत्ता पाहिजे. अशा माणसांना मंत्री म्हणून नियुक्त केलायस ना? मंत्रणा करण्यासाठी. मंत्री कोणाला म्हणतात? की समालोचन करण्यासाठी. एखादा कार्य करायचं असेल तर त्याचा साधक बाधका संबंधात चर्चा करण्यासाठी नेमलं जाते, त्यांना मंत्री म्हणतात. मंत्रणा करण्यासाठी नेमलेले ते मंत्री. असे प्रमुख 8 मंत्री होते आणि अशाच लोकांना मंत्री नेमलायस ना? भरत मंत्री नेमत असेल, पण आम्हालाही आमची घर, आमचा परिवार, आमचे उद्योग, आमचे व्यवसाय, माझं कार्य चालवण्याकरता अशाच लोकांची, माझ्या परिवारात येणाऱ्या काही संकट असतील, आनंद असतील, सुखाची दुःखाची ज्या काही क्षण आहेत या संबंधात समालोचन करण्यासाठी आणि आम्हालाही सल्ला देण्या घेण्यासाठी
दोस्ती कोणाची करावी ह्या उत्तम मनाने, तर अशाच लोकांची दोस्ती. आमचा सहवास अशा लोकांशी असावं जे जितेंद्रिय आहेत, ज्यांची इंद्रिय ज्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत. अन्यथा त्यांच्याबरोबर गेलो तर आमचे इंद्रिय आमच्या ताब्यातनं जाते. बुद्धिमान असावं आणि सांगितल्याने सर्व कळायला पाहिजे असं नाही आहे. हावभाव पाहिल्यानंतरच त्या माणसाला काय हवं काय नको, त्यांच्या आतमध्ये काय चाललंय एवढी सूझबूझ असणारी माणसं आपली मित्र परिवारात असावं. एवढंच नाही, थोडंफार संस्कारक्षम व्यक्ती असावी आणि अशाच माणसांबरोबर बसायचं उठायचं. काय सुखदुःखाची गोष्टी सांगायचं ऐकायचं असेल तर अशा माणसांबरोबर राहिलो तर ह्याला म्हणतात की धर्म आचरण. धर्माचरण करायचं म्हणजे काय, अशा माणसांची संगत करणं. याबरोबरच मंत्रालोचन जे आहे हीच राजाच्या विजयाची मूल कारण असते. ती सुद्धा जेव्हा नीतिशास्त्र निपुण मंत्री शिरोमणी असतील, अमात्य असतील आणि त्यांच्याशी झालेले बोलणे गुप्त ठेवण्याची क्षमता ज्यांच्याकडे असतील अशीच माणसं मंत्री असायला. शपथविधी घेतात ना, मी अमुक अमुक गुप्त ठेवेन असं, त्याही वेळी होते. गुप्त ठेवायला पाहिजे. आपलेही मित्र असतील ना, आपलंही सहवासातली मंडळी असतील ना, आपण काय बोलतो ह्यातलं काय बोलावं आणि काय गुप्त ठेवावं याचं ज्ञान असणारी पाहिजे. आणि पुढे जाऊन श्रीरामचंद्र भरताला सांगतात, भैया बघ, 4 कानांपर्यंत जे पोचते ते सुरक्षित असते, गुप्त राहते, रहस्य राहते. 4 कानावरनं जर 6 कानावर गेले की ते गुप्तता फुटते, रहस्य स्फोट होतो. म्हणून महत्वाचा कार्य परिवारातलं असतील, राजकार्य असतील, राष्ट्रकार्य असतील पार पाडण्याकरता जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत 4च कानापर्यंत जाईल, 6-8 कानापर्यंत जाणार नाही याची काळजी घेणारी माणसं आपणही असायला पाहिजे, आपल्या बरोबरचेही असायला पाहिजे. 4 कान म्हणजे माझी 2, माझ्या समोर जो अत्यंत विश्वास आहे माझ्या समवेत, ते गुप्तचर यंत्रणेतला माणूस असेल तर तो. दोघांनाच माहिती असायला. पुढे हेही विचारतात, हेही सांगतात त्याला, भाऊ ज्या गुप्तचर्यासंबंधात, गुप्त आचरणासंबंधात किंवा रहस्यासंबंधात घरी गेल्यानंतर महिलांसमवेत काही गोष्टी करतोयस का? आणि जे 4 कानावरच्या 8 कानापर्यंत पोहोचवण्याचं काम तरी तू करत नसशील ना, असं त्याला म्हणतात. म्हणजे जरासा रंगात आलास तर मनातलं सगळी उघडून मोकळं तरी होणार नाही ना. त्यांना हे सांगायचंय, आपल्या परिवारापेक्षा, माझ्या परिवारातील माणसापेक्षा राज्यहित, राष्ट्राचा हित महत्वाचं आहे हे लक्षात ठेव, हे सांगायचंय त्यांना. आणि माझी प्रिय पत्नी आहे, माझा प्रिय भाऊ आहे, माझा प्रिय काका आहे, म्हणून राज रहस्य जे आहे, राज्य कारभारातलं रहस्य आहे हे सांगू नये. का? ते कधी स्फोट होईल, कधी ते शत्रूंपर्यंत जाऊन पोचेल सांगता येणार नाही. म्हणून अशी काही रहस्य तू सांभाळून, कुठलेही गुप्त विषय जे आहेत ती लांब जाणार नाही याची काळजी घे. आणखीन एक गोष्ट त्याला सांगतात, धर्माचरण असं काही नाही आहे. हे रघुनंदन, ज्यांच्याकडे साधन भरपूर आहेत, साधन संपत्ती भरपूर आहे, नाही ज्यांच्याकडे साधन संपत्ती खूप कमी आहे आणि त्याच्यापासून मिळवलेले धनसंपदा किंवा अन्य संपदा मात्र अधिक आहे, आमच्याकडे तुटपुंजे साधन संपत्तीचा वापर करून भरपूर फळप्राप्ती करणारी जी योजना असतील ती आखायला पाहिजे.
आणि आखलेली योजना अन्यांना कळण्यापूर्वी करून पूर्ण करायला पाहिजे. आणखीन त्याला सांगतात, बघ, एक तर आपलं कार्य पूर्ण झाल्याशिवाय त्याच्या संबंधात बोलायचं नाही, किंवा कमीत कमी ते कार्य 80% पूर्ण झाल्यानंतर त्याचा उच्चार करायला हरकत नाही. एवढं जरी तू सांभाळलास तर जीवनात अयशस्वी होणार नाही, असं त्यांना सांगायचं. त्याशिवाय आपण निश्चय केलेले, निर्णय केलेले जे विचार आहेत, आपण आणि आपले सहकारी यांनी जरी प्रकट नाही केली तरी शत्रू पक्षातली लोक कुठल्या तरी मार्गातनं त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करतील. त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करतील आणि कधी कधी त्यांना माहिती झालेलीही असते. आणि जर माहिती झाला तर मी काय करायला पाहिजे ह्याच्याकरताही आपल्याकडे योजना तयार पाहिजे. त्याच्याकरताही आमच्याकडे जर असं घडलं तर, जर असं झालं तर मी काय करायचं ही योजना आपल्याकडे पाहिजे. आणि ते तू तयारीत ठेवतोयस ना सदाकाळ, असाही विचार. आणखीन एक प्रश्न विचारतात त्याला, 1000 मूर्खांऐवजी एक सज्जन श्रेष्ठ म्हणतात, एक ज्ञानी श्रेष्ठ म्हणतात. मग तू 1000 मूर्ख जवळ ठेवू इच्छितोयस की 1000 मूर्खांचा त्याग करून एक ज्ञानी आणि श्रेष्ठ पुरुष जवळ ठेवू पाहतोयस? मला सांग. का? अर्थसंकटाच्या वेळी, धर्मसंकटाच्या वेळी 1000 मूर्ख कामाला येणार नाहीये, एक ज्ञानीच फक्त कामाला येत असत. म्हणून तू काय करतोयस मला माहित नाही. म्हणून 1000 मूर्खांऐवजी, किंवा पुढे जाऊन पुढच्या ह्याच्यात म्हणतात, आपल्या जवळ 1000 मूर्ख नाही, 10,000 मूर्ख आहेत माझ्याकडे. धर्मसंकष्टामध्ये, अर्थसंकष्टामध्ये एकही त्यात कामाला येत नाही. आणि एकमेव व्यक्ती कामाला येऊ शकते जी ज्ञानी आहे, जे विवेकी आहे, जे विजितेंद्रिय आहे, तीच व्यक्ती कामाला येऊ शकते. मग तू कोणाचा सहवास करू इच्छितोस, कोणाला जवळ ठेवू इच्छितोस? असा मूर्ख तरी ठेवत नाहीस ना जवळ, चांगल्या माणसांना दूर तरी तू सारत नाही ना, असं त्याला कुशलोपरी विचारतात. एखाद्या वेळेस एकच एक मंत्री, मेधावी, शूर, वीर, चतुर आणि नीतिज्ञ आहे, अशा संदर्भात आपण असं मानत नाही ना की माझ्याकडे अतुलनीय संपत्तीपेक्षाही असा एक माणूस असेल तर त्या संपत्तीचा वृद्धी करता येईल आणि नसलेले संपत्ती आणखीन आणताही येईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, धर्माचरण करणं म्हणजे अर्थ संपादन करत असताना अर्थापेक्षाही ज्ञानी माणसांच्या, अर्थ सहवासापेक्षाही ज्ञानी माणसांच्या सहवासाला अधिक महत्त्व दे. तो ज्ञानी माणूस जर माझा जीवलग मित्र असेल, माझा मंत्री असेल, माझा आणि कोण असेल, तर साठवून ठेवलेली संपत्ती कधीही संपेल. पण एखादा मौलिक माणूस माझ्याकडे असेल तर त्या संपत्ती तो भर टाकत राहील आणि मला कधीही जीवनात दारिद्र्य प्राप्त होणार नाही. मी आज जीवनात कसं वागावं तर असं वागायला पाहिजे. आणि कोणालाही आपल्याबरोबर, आपण आपल्या परिवारात राहतो, प्रपंचात राहतो, या निसर्गात राहतो, माझ्याबरोबर काही मोठी माणसं आहेत, काही मध्यम लोक आहेत, काही कनिष्ठ लोक आहेत. सर्व अर्थाने, बुद्धीनेही म्हणा, गुणानेही म्हणा, अर्थानेही म्हणा आणि शक्तीनेही म्हणा, सगळे एकसारखे असू शकत नाही.
एक जरा जादा असतो, एक मध्यम असतो, एक कमी असतो. ही माणसं माझ्याकडे असताना कोणाला कोणतं काम द्यावं, कोणाला कोणती जबाबदारी सोपवावी, मोठ्याना मोठं, मध्यमाना मध्यम, लहानांना लहान जबाबदारी सोपव, म्हणजे ज्यांनी त्यांनी आपलं कार्य लवकर पार पाडतील, ज्यांनी त्यांनी आपलं कार्य लवकर पार पडते. ही तुझी भूमिका असू द्या, हे तुझा धर्म असू द्या. का? त्रास होणार नाही. त्यात त्यांना अनुभव आल्यास तर ते कनिष्ठाला मध्यमाकडे ने, मध्यमाला उत्तमाकडे नेत जा. परंतु ताकद नसणाऱ्या, योग्यता नसणाऱ्या माणसांकडे खूप मोठं काम सोपवला तर काहीही ते साध्य होणार नाही. म्हणून योग्य व्यक्तींना योग्य कार्य देत जा, त्यातच माणसांची मनाची योग्यता कळेल. आणखीन एक गोष्टी कर. आपला मित्र आणि दोस्ती, मंत्रणा करणारी सल्लागार जेव्हा निवडायचं आहे ना, त्यावेळी आपल्या योग्यतेपेक्षा किंवा आपल्या कर्मापेक्षा, कृतीपेक्षा अधिक संपादन करण्याची इच्छा असणारी माणसं निवडू नको. जेवढं मी केलेले तेवढंच मला हवं म्हणणारी माणसं जवळ असू दे. 4 आण्याचे करून 4 रुपयाची मागणारी माणसं ठेवलास तर तुझी कधीही बरं होणार नाही संसार. जे निर्वंचित आहेत अशी माणसांची सहवास असू दे, म्हणजे कोणालाही फसवणार नाही. कोणत्याही परिस्थितीत, कितीही जीवनात कठीणतर प्रसंग आले तरी सुद्धा दुसऱ्यांना फसवणार नाही. आणि एवढंच नाही, आणखीन एक गोष्टीला आपण प्राधान्यता द्यायला पाहिजे. पारंपरिक मित्र कोण आहेत आमचे, पारंपरिक संबंध, आमच्या घराण्याशी संबंध असणारी जी पारंपरिक मित्रता असणारी जी लोक आहेत त्यांना प्रधानता दे. कारण अनेको पिढी, एक घर मोठं असेल, एक घर लहान असेल, परंतु पारिवारिक संबंध पिढ्यानपिढ्या आहेत आणि ते अधिक विश्वसनीय असतील, म्हणून त्यांची निवड करत असताना आणखीन एक सांगतात बघा, आपल्या परिवारात, राजकार्यामध्ये दंड देण्याची जी वृत्ती आहे, माणसं चुकतात, स्वाभाविक. व्यवहारात चालत असताना चुका कोणाच्याही होत असतातच. माणूस मोठा असला काय आणि छोटा असला काय, चुका हे होणार, ते होणारच. आणि ज्यावेळी चुका होतात त्यावेळी फार कठीण दंड तरी देत नाहीस ना, आणि कठीण जर दंड दिली आपण, अत्यंत उद्विग्न होऊन तुमची तिरस्कार करायला सुरुवात करतील ते. म्हणून अगत्यापेक्षा अधिक दंड देण्याची प्रवृत्ती आपल्याकडे असू नये. ही धर्माचरण आहे. आम्ही कधी कधी एखादा माणूस छोटासा काहीतरी आमच्या बाबतीत अपराध केलेला असतो, त्याच्याकरता इतका मोठा दंड देऊन बसतो. दंड देणं म्हणजे वाग्दंडही असू शकेल, देहदंडही असू शकेल, काहीही करून बसतो आपण आधी एवढ्याकरताच इंद्रिय निग्रह पाहिजे. म्हणते समोरच्या व्यक्तीची चूक किती आहे आणि त्याच्याकरता मी किती बोलायला पाहिजे, आता किती दंडित करायला पाहिजे. नाहीतर चिमणीवर ब्रह्मास्त्र प्रयोग केल्यासारखं जर झालं तर मला बुद्धिमान म्हणतील का आणि माझा फायदा त्यात होईल का? नाही होणार. याकरता उग्रदंड देण्याची प्रवृत्ती नको. कठीण दंड जर दिली तर आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये तिरस्कार भावना निर्माण होती. म्हणून योग्य असावं. कारण ते एकदा उद्विग्नता निर्माण झाली की ते कुठलं आकार रूप धारण करेल हे सांगता येणार नाही.
जसं की पवित्र याजक पतित यजमान संबंधात आणि एक उत्तम स्त्री कामुक पुरुषाला जसं तिरस्कार करतात, त्याच पद्धतीने अधिक कर वसूल करणाऱ्यांवर सुद्धा लोक द्वेष करतात, हे आपल्या लक्षात असू दे म्हणाले. जसं ऋषी यज्ञ करणारा जो ब्रह्मवृंदाचा प्रमुख आहे आणि अत्यंत पतित आणि नालायक जो यज्ञ करवणारा असेल, कारण कधी कधी असं होतं की आपण ज्यांना पौरोहित्यासाठी बोलवलेले त्यांच्याबरोबर कसं वागावं याची सुद्धा आपल्याकडे अक्कल नसते, कारण आपल्याकडे संपत्ती असते. संपत्तीच्या मस्तीवर आपण काहीही बोलत असतो, काहीही करत असतो आणि सांगितलेले विधिविधान सुद्धा आपण ठीक करत नसतो. का? त्याची एकच मस्ती असते, पैशाची. आणि त्या पैशासमोर विद्वत्ता, आचरण हे सगळे निकृष्ट समजून त्यांना टाकाऊ समजतो आपण. तेव्हा म्हणतात की एक विद्वान माणूस, पतित म्हणजे घसरलेला, आचरणाने कामातनं गेलेल्या माणसाचा जसा तिरस्कार करतो, एक सज्जन स्त्री कामुक पुरुषांचा ज्या पद्धतीने तिरस्कार करते, त्याच पद्धतीने आपल्या राज्यात अधिक कर वसूल करणाऱ्यांचा तिरस्कार जनता करते. अधिक टॅक्स लादणाऱ्यांची तिरस्कार याच पद्धतीने जनता करते. तसं तरी तू करत नाहीस ना. याचा अर्थ आम्ही आमच्या त्यांनी राज्यासंबंधात म्हणत असतील तर आपण आपल्या परिवार, आपले उद्योग पुढे जाऊन म्हणतात. ते बघा, जी लोक आमच्याकडे आहेत, माझ्या समवेत आहेत, मी कुठेतरी आहे, त्या लोकांना वेळेत त्यांची वेतन आणि भत्ता मिळतो ना. जर वेळेत नाही मिळालं तर ते क्रुद्ध होतील. क्रुद्ध झाले तर त्याचा परिणाम आपल्या आय स्रोतावर होईल. बघा ना, अर्थशास्त्र कसं सांगतात, त्याचा परिणाम आपल्या आय स्रोतावर होईल. म्हणून त्यांना वेळेत देण्याचा प्रयत्न करा. वेळ पुढे गेले की आतंकित होतील ते, म्हणून आतंकित होऊ देऊ नका त्यांना. वेळेत त्यांना द्या, त्यांचा अनादर होणार नाही याचा काळजी घ्या. याबरोबरच जी लोक सामदाम किंवा सामदान दंड भेद इत्यादी प्रयोगामध्ये कुशल आहेत, राजनीती शास्त्राचे विद्वान आहेत, विश्वासी सेवकांना भेदित करण्यामध्ये तज्ञ आहेत, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, परंतु आमच्या सेवेत असणाऱ्या माणसांना फोडण्यामध्ये, फोडून रहस्य काढून राजाला किंवा राज्याला आतंक निर्माण करणारे जर कुठे आढळले, राजाने तत्क्षण त्याच्यावर कारवाई करावं. त्यांना जितकं लवकर शक्य आहे तितकं त्यांचे अस्तित्व नष्ट करावं, अन्यथा तोच माणूस तुझं अस्तित्व नष्ट करून टाकेल, असं त्या काळात भरताला उपदेश केला. की आज मितीस आपण काय ग्रहण करावं, की अशा माणसांपासून आपण खूपच दूर राहावं. अन्यथा आपण जवळ गेलो तर आमच्यामुळे तो सुधारण्याऐवजी त्यांच्यामुळे आपण बिघडून जाऊ, अशी परिस्थिती निर्माण होईल. आपल्या कारभारी नेमताना त्यांना राजाला सेनापती नेमावं लागतो. माझा परिवार आहे,
माझा परिवाराचा कारभार कोणी करायचा? आम्ही घरात 4 माणसं आहोत. दोघे असला तरी सुद्धा एकांचा कारभार चालावा लागतो. कारभार करताना कारभार करणारा माणूस कसा असायला पाहिजे घरात, हे धर्मशास्त्र सांगते. कारभार करणारा माणूस असंतुष्ट असता कामा नये. बारीक सारीक गोष्टीसाठी चिडचिडेपणा करणारा नसायला पाहिजे. संतुष्ट असायला पाहिजे आणि थोडासा धाडशी असायला पाहिजे. डरपूक माणूस कारभार नाही करू शकत घरात, मग तो पुरुष असो नाही तर महिला असो. थोडासा धाडशी असायला पाहिजे. आणि कारभार करणारी माणसं बुद्धिमान असायला पाहिजे. बुद्धिहीन माणसं काय कारभार करणार आहे? बुद्धिमान माणसं कारभार करतात. आणि एवढंच नाही, कारभार करायला ज्यांना द्यायचं आहे ती माणसं पवित्र असायला पाहिजे. घाणेरडे अपवित्र माणसं नाही पाहिजे. पवित्र भाव आत बाहेर त्यांच्यात भरलेले असायला पाहिजे आणि संस्कारित असायला पाहिजे. आणि सगळ्यांबरोबर अनुराग म्हणजे विशेष प्रेम असणारी पाहिजे. कोणावरही विनाकारण द्वेष साधणारी नसायला पाहिजे. सगळ्यांवर प्रेम असणारी पाहिजे. एवढंच नाही, रणकर्म दक्ष. वेळ पडल्यास कुठल्याही गोष्टीला तोंड देण्याची क्षमता त्यांच्याकडे असायला पाहिजे. त्या माणसाने परिवाराचा असेल, उद्योगाचा असेल, राजनीतीचा असेल त्याचा त्याला सेनापती करावं, त्याचा त्याला कारभारी करावं. आपलं परिवारात आपण आपल्या मनाने कसं व्यवहार करावं, तर प्रत्येक व्यक्ती कारभारी बनण्याची क्षमता बाळगावं. कारण ही गुण असतील तर तो कार्यभार पेलू शकतो. प्रत्येक परिवाराला असं कार्य पेलणारा एक माणूस लागतो. प्रत्येक संस्थेला एक माणूस लागतो. असा आज अनेको ठिकाणी माणसं खूप मिळतात आणि असा स्वयंनिर्णय घेण्याचे आणखीन एक कारभाऱ्यांचं वैशिष्ट्य आहे. स्वयंनिर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे असायला पाहिजे आणि आपल्याला जे हवं ते दुसऱ्यांना न दुखवता पटवून सांगण्याची क्षमता त्याच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे तो कौशल्य त्याच्याकडे असायला पाहिजे. तरच तो माणूस भार पेलू शकतो कार्याचा. आपल्या मनाला अशा पद्धतीचं कार्य अर्थ संपादन करण्याकरता ही धर्माचरण त्याच्यात असायला पाहिजे. आपल्याकडे जी चांगली माणसं आहेत, जे सत्यवान आहेत, कृतिवान माणसं आहेत, बुद्धिमान माणसं आहेत, वीर शूर माणसं आहेत, सत्यवचनी माणसं आहेत किंवा परोपकारी स्वभावाची माणसं आहेत, या माणसांचं समाजात छोटी 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 यश संपादन करणारे आणि गुणसमूहावर विजय मिळवलेली जी माणसं आहेत, योग्य वेळी त्यांची आदर सत्कार करत जा. करत नाहीस ना, करत तरी असशील ना असं म्हणतात त्याला. अशा माणसांची गावात छोटे छोटे काम केलेले असतात. त्याच्या एक छोटा माणूस आहे, त्याच्या कृतीपेक्षा त्यांनी खूप उत्तम कार्य केलेले, त्याच्या पाठीवर शाबासकी देण्याची गरज असते. आणि मोठा माणूस आहे, काहीतरी मोठं साध्य केलंय, त्यांच्याही आदर गौरव सन्मान करणं गरजेचे आहे. समाजात अशी जे काय वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेले असतात त्या माणसांची आदर सन्मान वैयक्तिकदृष्ट्याही आणि सामूहिकदृष्ट्याही करण्याची मानसिकता प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे. त्यांच्या आदर करण्याची. नाही मला त्याला एक पुष्पगुच्छ देणं शक्य नाही झालं, मला त्यांच्याबद्दल 2 चांगले शब्द नाही बोलता आले, तर कमीत कमी त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर आणि गौरव तरी कमीत कमी राहतील याची काळजी. अशा माणसांची योग्य आदर सन्मान करायला पाहिजे, तरच तो एक योग्य कुशल संघटक बनतो, प्रशासक बनतो आणि कुशल परिवार चालवणारा कुशल गृहस्थ बनतो.
म्हणून अशा खूप आहेत. आता एक 20-25 झाले, ती 60-65 आहेत आणि खूप सुंदर आहेत. पुढे गेल्यानंतर इतकी सुंदर उपदेश मी आजपर्यंत कुठे, सगळ्या समग्र उपदेश ज्याच्यामध्ये आलेले, आणि तुला उपदेश करतो असा कुठेही आभास नाहीये. हे करत असशील ना, हे तरी करतच असशील ना, हे तरी सोडलं नसशील ना तू, हे तरी तू निश्चितच पाळत असशील ना, अशा पद्धतीने त्याला प्रश्न विचारत 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 त्याला सर्व सांगतात. कारण तो इथून परत जाणार आहे हे प्रभू रामचंद्रांना ठीक ठीक माहिती आहे, आणि निश्चित माहिती आहे की याला मी परत पाठवणारच आहे. आणि गेल्यानंतर राज्यकार्य भार सांभाळण्यासाठी समर्थ बनवायचं आहे. आणि तेथेही धर्म अर्थ काम मोक्ष 4 गोष्टी आहेत. हे धर्मार्थामध्ये एक प्रखर मनाचा, प्रबुद्ध मनाचा, समर्थ मनाचा माणूस काय काय करायला पाहिजे आणि काय केलं तर काय प्राप्ती होते, हेच त्याला उपदेश करतात. आणि आपण एवढं पाहिले. आणि आज मला वाटते आपण एक 10 मिनटं उशिरा सुरू केला, कारण लाईट गेली, त्याचा काहीतरी गडबड झाला. एकतरी कधीतरी लाईट तरी गडबड करते, नाहीतर ते अंतर्जाल तरी गडबड करते, इंटरनेट तरी गडबड करते. काल जरासं इंटरनेटने गडबड केली होती, आज थोडासा लाईटने गडबड केली. त्याच्यामुळे 5-10 मिनटं जरासा मागे पुढे झाले. आवडत नाही. योग्य वेळीच सुरू व्हायला पाहिजे. हजारो माणसांची 10 मिनटं म्हणजे लाख मिनिटं होतील ते, आणि एवढं वेळ फुकट घालवणं योग्य नाही. तथापि आपण प्रयत्न करतो. काही गोष्टी आपल्या हातात नाही तर अन्यांच्या किंवा निसर्गाच्या हातात आहे. तिथे अन्य मार्ग नाही आहे ते स्वीकारल्याशिवाय, म्हणून आपण ते स्वीकारतो. आणि आज विशेष करून आणखीन एक विशेष सण आहे आपल्यात, ते म्हणजे आमचे गुरुदेव स्वामीजी महाराज जे होते या मठाचे 48वे मठाधिपती काळसिद्धेश्वर स्वामीजी महाराज. गुरुदेवांचे गुरु सिद्धरामेश्वर महाराज हे सोलापूर जवळच्या पाथरी नावाच्या गाव आहे, आणि तेथील एक सामान्य कुटुंबातले. त्यांची आज आमच्या गुरूंचे आज जयंती उत्सव आहे. सिद्धरामेश्वर महाराजांची जयंती उत्सव आहे. दरवर्षी आपण याच तिथीला साजरा करतो. कारण आज जे आपण हे पाहतो, आमच्या गुरुदेवांना त्यांनी जो ज्ञान दिला, त्या ज्ञानामुळेच या मठाचा सर्व आपण जे आध्यात्मिक संपत्ती पाहतो, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इत्यादी प्रांतांमध्ये विस्तारित झालेले जो आध्यात्मिक संपदा आपण पाहतो, या सर्वस्वाचं कारण सिद्धरामेश्वर महाराज आहेत. आणि आमचे स्वामीजी महाराज जेव्हा त्यांच्याकडे गेले, हे जगद्गुरू होते या मठाचे, संन्यासी होते, आणि ते जेव्हा तिथे गेले त्यावेळी बऱ्याच लोकांना असं वाटले की ह्यांना हे गुरु करण्यासाठी आलेत की काय. कारण आमचे स्वामीजी महाराज लहान असतानाच या मठाची मठाधिपतींची देहावसान झालेला होता. मग काही प्रमुख मंडळींनी आणून पट्टाधिकार त्यांना केला होता, त्यामुळे गुरु सानिध्य ह्यांना लाभलेलं नव्हतं. आणि थोडासा पूजा अर्चनाची प्रशिक्षण कर्नाटकात त्यांना मिळाला होता, पण जो ज्ञान म्हणून आहे, अध्यात्म ज्ञानाची साधना आणि ज्ञानाची अनुभूती जे गुरूंकडून मिळायला पाहिजे, तो मिळालेला नव्हता. म्हणून त्यांनी ठरवलं की असं पाथरीचे सिद्धरामेश्वर महाराज आहेत, आणि ते ग्रहस्थ. हे होते
लिंगायत परंपरेतले आणि जगद्गुरू सिंहासनाचे, आणि सिद्धरामेश्वर महाराज होते मराठा कम्युनिटीतले आणि गृहस्थ आश्रमातले होते. परंतु स्वामीजी महाराजांच्या मनात हे होतं की मला गृहस्थ आहे का संन्यस्त आहे काय वानप्रस्थ आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. मला कोणत्या जातीचे आहेत कोणत्या पंथाचे आहेत ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. माझा जो तळमळ आहे ज्ञानाचा, माझा जो अस्वस्थता आहे ते निवारण करून मला मोक्ष ज्ञान देणारे गुरु कोणी का असेना, गावाला वाट दाखवणारे कोणी का असेना, मग तू लहान आहेस का मोठा आहेस, तुला रस्ता माहिती असणारा माणूस स्त्री आहे का पुरुष आहे, ते कोणत्या जातीचे आहेत धर्माचे आहेत काय त्याच्याशी देणं घेणं, रस्ता माहिती आहे बस झालं. त्यांना विचार. या न्यायाने सिद्धरामेश्वर महाराजांना शरण गेले आणि सिद्धरामेश्वर महाराजांनी त्यांना जो ज्ञान दिला आणि त्यांनीही कृतार्थतेची वचन ज्या सिद्धगिरी मठातून इंचगिरीपर्यंत म्हणजे गुरलिंगजंगम महाराजांच्या नंतर भाऊसाहेब महाराज उमदीकर, भाऊसाहेब महाराज उमदीकरांच्या नंतर सिद्धरामेश्वर महाराज असा जो आलेला ज्ञान होता, हे ज्ञान माझ्यापर्यंत तिथूनच आलेलं होता आणि पुन्हा त्याच मूळ पीठाला नेऊन पोचवण्याचं एक महत् भाग्य मला लाभलं. म्हणून शिष्य स्वामीजी महाराज त्यांना गुरु म्हणून पूर्णतया शरणागती पत्करून त्यांच्याकडून ज्ञान संपादन केले आणि गुरुनी सुद्धा शिष्याला वंदन केले एवढ्या करताच की ही ज्ञान जिथून आलेले होते तिथे परत नेऊन पोचवण्याचा एक महत्तर अवकाश शिष्य रूपाने तू मला दिलास, म्हणून मी त्या गुरुपीठाला वंदन करतो म्हणून सिद्धरामेश्वर महाराजांनी सुद्धा वंदन केले होते म्हणे. त्या काळात ते गृहस्थ जरी असले तरी त्यांच्या एवढी भक्ती आमच्या स्वामीजी महाराजांनी केले. कुठेही गेले तरी सुद्धा समवेत गुरूंची भावचित्र असल्याशिवाय जात नव्हते. नित्य नेमाने भजन पूजन केल्याशिवाय राहत नव्हते. एवढंच नाही, माझ्या गुरुंना एकदा मी माझ्या मठावर पालखीतनं आणायला पाहिजे आणि सिद्धगिरी मठावर पालखीतनं आणायचं ठरवलं. परंतु त्या काळातल्या काही रूढीवादी लोक, मठाचे शिष्य असणारे आमचे गुरु हे दुसऱ्या अन्य जातीच्या माणसांना गुरु केलेत आणि त्यांना पालखीतनं येणार म्हणून पालखी वाहणारी जी माणसं होती ती सुद्धा निघून गेली. शेवटी महाराजांनी मठातली जी शिष्य लोक होते त्यांना घेऊन स्वतः कणेरीच्या इथनं, त्यावेळी रस्ता नीट नव्हती, पालखीत सिद्धरामेश्वर महाराजांना बसून स्वतः पालखीला कांदा देऊन मठापर्यंत आणली होती. एवढी गुरुभक्ती मिरवलेली होती. आणि गुरूंमध्ये काय सामर्थ्य आहे हे फक्त आणि फक्त स्वामीजी महाराजांना माहीत होतं. आणि म्हणून गुरुभक्तीम सदा कुर्यात श्रेयसे भूयसे नरः. माणसाना गुरुभक्तीपेक्षा श्रेयस्कर आणि भूषणावह दुसरं काहीही नाही, जसं आचार्य म्हणतात तसं गुरुभक्ती आपल्या गुरुदेवाने त्यांच्या गुरूंची केली होती. म्हणून तेवढ्याच आदराने सिद्धरामेश्वर महाराजांचे अत्यंत स्थितिपुरुष होते. स्थितिपुरुष होते. त्यांच्या त्या ज्ञानाच्या बोधामृतामुळे स्वामीजी महाराज प्रभावित झाले आणि गुरूंच्या त्या ज्ञानाच्या बळावर या मठाच्या आध्यात्मिक परिवाराचा प्रचंड विस्तार केले आणि आजही त्याचा विस्तार त्यांच्याच कृपेने होत आहेत. अशा गुरूंचे गुरु परमगुरूंना आपण आपली भक्तीची सुमनांजली आणि आदरांजली आज आपण वाहूया. आणि ह्याचा अर्थ एवढंच की सिद्धरामेश्वर महाराजांनी जे उपदेश जी बोध केलेले होते त्या अनुषंगानेच आपण आपलं जीवन घडवूया आणि त्याच तत्वाने चालण्याची
आपण महाराजांनी आपल्याला जे सांगितलेले ते पुढे नेऊया, हीच त्यांच्यासाठी गुरुनी सांगितले त्या मार्गाने चालणं ह्याच्यापेक्षा मोठं गुरुदक्षिणा काही असू शकत नाही, काहीही असू शकत नाही. म्हणून ही आचरण आपल्या जीवनात प्राण असेपर्यंत पालन करण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू आणि भगवंत सर्वांना देव. सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय.